3 जुलै 2026 ला डॉक्टर मजिद पटेल यांनी पंकज चौधरी म्हणजेच वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांची भेट घेतली। ही भेट ही जवळजवळ 1.5 तासांची भेट होती, म्हणजे 1.5 तास त्यांची मीटिंग चालू होती। या मीटिंगमध्ये सर्वच कर्मचारी आणि जे पेन्शनधारक आहेत यांच्या पेन्शनधारकांच्या मुद्द्यांसंदर्भात चर्चा केलेली आहे। मग त्यामध्ये कम्युटेशन ऑफ पेन्शनचा मुद्दा असो किंवा फिटमेंट फॅक्टर असो, 8 पे कमिशन लागू होण्यासंदर्भातील मुद्दा असो किंवा इक्वल MSP असो किंवा फॅमिली युनिट असो, या संदर्भातील मुद्द्यांची चर्चा ही या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमधून आपण 30 जुलै 2026 ला डॉक्टर मजिद पटेल आणि जे वित्त राज्यमंत्री आहेत पंकज चौधरी यांच्यात नेमकं डिस्कशन काय झालं, म्हणजे डॉक्टर मजिद पटेल यांनी कोणते प्रश्न जे आहेत कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे ते वित्त राज्यमंत्र्यांपुढे मांडले आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वित्त राज्यमंत्री यांनी काय दिलं हे आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वाच्या आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर 30 जुलै 2026 ला वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्याबरोबर डॉक्टर मजिद पटेल यांची एक मीटिंग झाली। ही मीटिंग 1.5 तासांची मीटिंग होती। या मीटिंगमध्ये 5 ते 6 मुद्दे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे आहेत ते डिस्कस करण्यात आले। त्यामध्ये काय काय झालं हे आपण आता थोडक्यात पाहूयात। बघा, तर कम्युटेशन ऑफ पेन्शन हा पहिला मुद्दा डिस्कस करण्यात आला। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे 5 वर्षाचा जो एरियर मिळणार आहे या संदर्भातील मुद्दा आहे तो डिस्कस करण्यात आला, किंवा पुढचा मुद्दा डिस्कस करण्यात आलेला आहे तो म्हणजे फॅमिली युनिट वरती चर्चा करण्यात आली। जे 3 आहे ते 5 करण्यासाठी जी मागणी आहे बऱ्याच कामगार संघटनांची, याबद्दल चर्चा करण्यात आली। त्यानंतर फिटमेंट फॅक्टर जो आता 2.57 आहे तो 3 किंवा 3.87 किंवा 82 करा, या संदर्भातील मागणी आहे, यावरती चर्चा झाली। त्यानंतर बघा, इक्वल MSP सैनिकांसंदर्भातील हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो त्या संदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे। तर ही 4 ते 5 मुद्दे आहेत या संदर्भात, किंवा सॅलरी लिमिट आणि जे 8 पे कमिशन आहे हे कधी लागू होणार या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। तर नेमकी या मुद्द्यांचं उत्तर जे आपले वित्त राज्यमंत्री आहेत त्यांनी नेमकी काय दिलं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। तर बघा, आपण एक एक करून पाहूयात। सर्वात आधी राज्यसभेतला एक प्रसंग पाहूयात की एक प्रश्न राज्यसभेमध्ये विचारला होता, तो म्हणजे फॅमिली युनिट 5 करा, म्हणजे फॅमिली युनिट सध्या 3 आहे ते 5 करा, या संदर्भातील प्रश्न हा जावेद अली खान यांनी विचारला होता। त्यांनी संसदेत विचारलं होतं की 8 पे कमिशन केव्हा लागू होणार हे सुद्धा विचारलं होतं, परंतु जो फॅमिली युनिट आहे हे फॅमिली युनिट आहे तसंच राहील, यावरती कोणतंही डिस्कशन होणार नाही असं त्यांना त्या संसदेत उत्तर देण्यात आलेलं होतं। शिवाय 8 पे कमिशनचं काम चालू आहे असं सुद्धा त्यांना संसदेत उत्तर देण्यात आलेलं होतं। आता हे संसदेतील प्रश्न झाला। आपल्या कोणते यामध्ये त्यांनी आणखी विचारलं होतं की आपल्या संपर्कात कोणती कर्मचारी संघटना आहे का, यावरती पंकज चौधरी यांनी उत्तर दिलं, म्हणजे डॉक्टर मजिद पटेल यांनी विचारलं होतं की आपल्या संपर्कात कोणती कर्मचारी संघटना आहेत। बऱ्याच त्या कर्मचारी संघटना बरेच प्रश्न कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे घेतात, आणि अशी कर्मचारी संघटना आपल्या संपर्कात आहे का, यावरती पंकज यांनी उत्तर दिलेलं आहे की सर्व संघटना संबंधित किंवा डिपार्टमेंट यांच्याशी चर्चा झालेली आहे असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे, आणि सर्वांनी मेमोरंडम सुद्धा दिलेला आहे असं सुद्धा यांनी पंकज चौधरी यांनी डॉक्टर मजिद पटेल यांना उत्तर दिलेलं आहे। पहिला मुद्दा हा क्लिअर झाला, कारण संघटना ज्या आहेत संघटना संपर्कात असल्याशिवाय, कामगार संघटना संपर्कात असल्याशिवाय पेन्शनधारकांचे आणि कर्मचाऱ्यांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत। कारण कोणताही प्रश्न जर संसदेत किंवा पुढे मांडायचा असेल सरकार पुढे, तर एक प्रतिनिधी स्वरूपात संघटना असणं हे महत्त्वाचं असतं, आणि त्या संघटनांनी मेमोरंडम सुद्धा दिलेला आहे असं चौधरी म्हणजे पंकज चौधरी वित्त राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे 8वे वेतन आयोगाचे काम पुढील 18 महिन्यात होणार असं सांगितलेलं आहे। आता 8 पे कमिशन संदर्भात सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यांना डॉक्टर मजिद पटेल यांच्याकडून, तर त्यांनी सांगितलं की 8वे वेतन आयोगाचं पूर्णपणे जे काम आहे ते पूर्णपणे काम हे पुढच्या 18 महिन्यात होणार असं सांगितलेलं
आहे, कारण या अगोदर काही रिपोर्ट देणं पेंडिंग आहे असं समितीनं, जी समिती नेमलेली आहे 8 पे कमिशनची, त्या समितीने सांगितलं होतं आणि ते रिपोर्ट लवकरच जमा होतील आणि पुढच्या 18 महिन्यामध्ये हे काम पूर्णपणे सुरू होईल किंवा ते पूर्णपणे लागू होईल असं पंकज चौधरी वित्त राज्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कम्युटेशन ऑफ पेन्शन. आता कम्युटेशन ऑफ पेन्शन तुम्हाला माहित आहे, एक प्रकारचा हप्ता असतो आणि त्या हप्ते आणि त्यातून राहणारी असते ती तुमची पेन्शन असते. हे तुम्हाला माहित आहे. माहित नसेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सेपरेट पोस्ट केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. तर यावरती त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, जी कम्युटेशन ऑफ पेन्शनची मागणी आहे ती आता सध्या 15 वर्षाची लिमिट आहे, 15 वर्ष आहे, तर ती 10 वर्ष करा असं अशी मागणी केलेली आहे. आणि यावरती उत्तर त्यांनी दिलेलं आहे की हे याचा फिक्स निर्णय आपण सांगू शकत नाही, परंतु यावरती काम चालू आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे फॅमिली युनिट. फॅमिली युनिट आता सध्या 3 आहे, ते 3 वरून 5 करा असा प्रश्न डॉक्टर मजिद पटेल यांनी विचारला होता आणि त्यावरती वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलेलं आहे की 3 वरून 5 करणे हा निर्णय अजूनही कुठं जे आपलं सरकार आहे, वित्त सरकार आहे, याच्यात आलेलं नाही. त्यामुळे हा मुद्दा लवकर सॉल्व्ह होईल, याच्यावर आपण पूर्णपणे भाष्य करत नाही असं सुद्धा पंकज चौधरी यांनी सांगितलेलं आहे. फॅमिली युनिट संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा हा मांडलेला होता. बऱ्याच कामगार संघटनांनी सुद्धा त्यांच्या मेमोरंडम मध्ये हा मुद्दा सुद्धा मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे पुढचा प्रश्न होता फिटमेंट फॅक्टर संदर्भातील. आता तुम्हाला माहित आहे बऱ्याच कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी फिटमेंट फॅक्टर जसं नोव्हेंबर पासून म्हणजे तसं बघितलं तर जानेवारी 2025 पासूनच 8 पे कमिशनचं एक स्टेप चालू आहे. परंतु म्हणजे जानेवारी 2025ला 8 पे कमिशनचं गठन झालं होतं आणि त्यानंतर मात्र 8 पे कमिशनचं एक स्टेप चालूच आहे. त्यानंतर समिती स्थापन झाली, त्यानंतर रिपोर्ट येणं, असं भरपूर असे एक स्टेप चालूच आहे. त्यानंतर कर्मचारी किंवा कर्मचारी संघटना आहेत किंवा पेन्शनधारक आहेत यांना सुद्धा संधी दिलेली होती की त्यांचं ऑनलाईन पद्धतीने त्यांची मते 8 पे कमिशन बद्दल काय आहेत ही सुद्धा अशा स्टेप चालूच आहेत. परंतु 8 पे कमिशन मध्ये जो फिटमेंट फॅक्टर आहे याबद्दल बऱ्याच कामगार संघटनांनी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर दिलेला आहे. काहींनी 3 दिलेला आहे, काहींनी 3.65 दिलेला आहे, काहींनी 3.62 दिलेला आहे, काहींनी 3.82 दिलेला आहे, तर काहींनी 3.87 दिलेला आहे. पण डॉक्टर मजिद पटेल यांनी काल जेव्हा आपल्या वित्त राज्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की बऱ्याच कामगार संघटना, पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांची मागणी आहे की फिटमेंट फॅक्टर 8 पे कमिशनचा हा 3 ते 3.82च्या मध्ये असावा असं त्यांनी मागणी केलेली आहे आणि यावरती काम चालू आहे. जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर 3च्या वरतीच देणार असं वित्त राज्यमंत्री यांनी गॅरंटी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे जो फिटमेंट फॅक्टर बेसिक पेला गुणुले केला जातो, जो फिटमेंट फॅक्टर आणि येणारी जी असते ती तुमची सॅलरी असते आणि त्या सॅलरीसाठी लागणारा जो फिटमेंट फॅक्टर असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो आणि जेवढा फिटमेंट फॅक्टर जास्त तेवढी तुमची सॅलरी जास्त मिळणार हे मात्र फिक्स असतं. त्यामुळे 8 पे कमिशनला जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर जास्त असावा, 3च्या वरतीच असावा असं बऱ्याच कामगार संघटनांनी मागणी केलेली होती. आणि जे आपले वित्त राज्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बऱ्यापैकी जो फिटमेंट फॅक्टर आहे तो 3च्या वरतीच देणार आहोत, कारण मागचा फिटमेंट फॅक्टर आहे तो 2.57 आहे. त्यामुळे यावेळचा फिटमेंट फॅक्टर बऱ्यापैकी 3च्या वरतीच असणार आहे. तर अतिशय महत्त्वाची ही 8 पे कमिशन फिटमेंट फॅक्टर संदर्भातील ही अपडेट आहे. त्यानंतर पुढची म्हणजे जी सॅलरी लिमिट संदर्भातील आहे ते सॅलरी लिमिट संदर्भातील त्यांनी कोणतेही डिस्कशन केले नाही, कारण त्याचा मुद्दा हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्यामुळे त्यांनी सॅलरी लिमिट संदर्भातील कोणत्याही प्रकारचं डिस्कशन हे केलेलं नाही. तर हे 4 ते 5 जे मुद्दे आहेत ते शिवाय जे इक्वल एमएसपी म्हणजे जे सैनिकांचे असते इक्वल एमएसपी
त्या संदर्भातील सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जेव्हा इक्वल MSP म्हणजे सर्वांना सेम MSP मिळावा असं जेव्हा डॉक्टर मजिद पटेल यांनी मागणी केली आपल्या वित्त राज्यमंत्र्यांकडे, तेव्हा त्यांनी सांगितलं की इक्वल MSP देता येणार नाही, कारण जे बाउंड्रीवर असतात ते सैनिक वेगळे असतात, बाकीचे आतमध्ये असतात ते वेगळे असतात, त्यामुळे सर्वांना इक्वल MSP देता येणार नाही. परंतु प्रत्येकाचा MSP आहे तो वाढवला जाणार हे मात्र निश्चित आहे. म्हणजे जे आत दुसरं काम करतात त्यांना किंवा जे बॉर्डरवर आहेत सगळ्यात जास्त MSP तर बॉर्डरवरील सैनिकांना असतो आणि त्या बॉर्डरवरील सैनिकांना तर जास्त MSP वाढवला तर त्याहून जरा जास्त MSP हा दुसऱ्या सैनिकांना वाढवला जाणार. अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट इक्वल MSP संदर्भात देण्यात आलेली आहे. तर हे 4 ते 5 मुद्दे आहेत डॉक्टर मजिद पटेल यांनी आपले जे वित्त राज्यमंत्री आहेत पंकज चौधरी यांच्याबरोबर डिस्कस केलेले आहेत आणि त्यांचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. तुमचं यावरती काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.